दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांची उमेदवारी बदलावी अशी त्यांची मागणी आहे। माकपचे माजी आमदार आहेत जेपी गावित, त्यांनी ही मागणी केली आहे। माकपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष रिंगणात उतरू असाही त्यांनी पवित्रा घेतलेला आहे। किरण ताजने आपल्याला अपडेट देत आहेत। जेपी गावित यांच्या उमेदवारीमुळे दिंडोरीत कसा फरक पडू शकतो किरण? नम्रता, खरं म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीकडनं भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली होती शरद पवार गटाला आणि त्या माध्यमातून आता त्यांचा प्रचार देखील सुरू आहे। मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा इंडिया आघाडीमध्ये सहभागी असला तरी दिंडोरीच्या जागेची मागणी केली होती। शरद पवारांकडनं आता जी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यालाच जेपी गावित यांनी विरोध केलेला आहे आणि स्वतः मैदानात उतरणार आहे। उमेदवार जर बदलला नाही, माकपने जर उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार अशी घोषणा त्यावेळेला जेपी गावित यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा आणि एकूणच शरद पवारांचं टेन्शन या निमित्तानं वाढणार आहे। खरं म्हणजे माकपची जर साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि एकूणच महाविकास आघाडीला असती तर मोठी ताकद या निमित्तानं निर्माण झाली असती। महाविकास आघाडी समोर आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर महायुतीच्या डॉक्टर भारती पवार या उमेदवार आहे आणि असं असताना माकपचे जेपी गावित यांनी आता निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचं ठरवल्यानं आता महाविकास आघाडीसह महायुतीचं देखील टेन्शन वाढणार आहे। नम्रता, किरण धन्यवाद या माहितीबद्दल।